ऐन निवडणुकांच्या दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी घटना घडलेली आहे। अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं जे प्रचार कार्यालय आहे त्यांचे उमेदवार मयूर सोनवणे यांचे प्रचार कार्यालय होतं आणि या ठिकाणी रात्रीतून हे जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सुद्धा आपण आपल्यापर्यंत दाखवत आहोत। त्याचबरोबर कशा पद्धतीनं या ठिकाणी ही अवस्था झालेली हेही आपण बघू शकतो। रात्री हा काही कंटकांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच जर आपण रोडवरती बघितलं कैलासनगरच्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये तर अनेक पक्षांची प्रचार कार्यालय इथं आहेत। इथं काही तोडफोड करण्याचाही प्रकार घडलेला आहे, त्याचबरोबर जाळपोळी काही प्रकार घडलेला आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये दुर्घटना होता इथं वाचलेली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख आहेत। काय सांगाल, नेमकी कोणावरती तुम्हाला शंका आहे आणि नेमका प्रकार काय रात्री घडलेला? आज पहाटे सकाळी 4:30 वाजता ही दुर्दैवी घटना घडली। हे घटना घडली त्यावेळेस आमचे 10 ते 12 कार्यकर्ते आमच्या कार्यालयामध्ये झोपलेले होते आणि हे आग या जोरात लागल्यानंतर या परिसरात पाणी आलेलं होतं। पाणी आल्यानंतर या नागरिकांनी इथे पळत येऊन या ठिकाणी 10 ते 12 जणांनी आग विझवली। आग विझवली नसती तर ही आग आतमध्ये गेली असती आणि आमच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालं असतं। नेमका तुमचा संशय कोणावरती आहे? म्हणजे शॉर्ट सर्किटनी आग लागली की आग लावण्याचा प्रयत्न केला गेला की काय? दादा, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध झालेले आहेत। त्या ठिकाणी आग लावण्यात आलेली आहे। तो आग लावणारा कार्यकर्ता कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे, त्याचा शोध पोलीस त्या ठिकाणी घेत आहेत आणि याच्या मागचा जो कोणी मास्टर माइंड असेल त्याला ताबडतोब पोलिसांनी शोधून काढावे आणि त्याला अटक करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। नक्कीच उमेदवार मयूर सोनवणे सुद्धा माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, कोणावर नेमकी तुम्हाला शंका आहे आणि अशा पद्धतीची घटना शहरामध्ये पहिल्यांदाच निवडणुका लागल्यानंतर घडली? सर, आम्ही निवडणुका लढवत असताना कोणत्याही पक्षावरती टीका केलेली नाही। आम्ही निवडणुका लढवत असताना अजितदादांचा विचार आणि मागील ह्या प्रभागात आम्ही 5 वर्षापासून तयारी करतोय निवडणुकीची, त्या कामाच्या जोरावरती मतदान मागत आहोत। परंतु हे लोकांच्या लक्षात आलं की आता जातीवाद धर्मवाद कुठंतरी होत नाहीये, मग पुढच्या उमेदवाराला घाबरवायचं कसं किंवा त्याला डिमॉरलाइज कसं करायचं हा कुठंतरी प्रयत्न करतायत। परंतु त्यांना हे कळालेलं नाही की मागच्या 5 वर्षापासून आम्ही तयारी करतोय, म्हणजे आम्ही काय माघार घेणारे किंवा अशा चिल्लर घटनांना घाबरणारे तर निश्चितच नाहीये। आम्ही प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ शकतो, पण आम्ही कायद्याला, लोकशाहीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला मानणारे लोक आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही त्यांना निश्चित उत्तर देऊ। जिन्सी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही रीतसर सकाळी तक्रार दाखल केली, थोड्याच वेळात रीतसर त्यांच्यावर गुन्हाही दाखल होईल। कुठल्या पक्षावर वगैरे तुम्हाला संशय आहे? नाही, पक्षावरती कोणत्या संशय नाहीये। व्यक्ती सध्या अज्ञात दिसतोय आणि त्याच्यानंतर पण कोणत्या तरी पक्षाचंच हे काम आहे असं एकंदरीत चर्चेतून जाणवते सर्वांच्या। आता यापुढे कशी भूमिका राष्ट्रवादीची असणार आहे अशा सगळ्या घटना तुमच्यासोबत घडल्या? याच्यानंतर आम्ही दुपटीने आता या ठिकाणी कामाला लागणार आहोत। आमचे पूर्ण शहरातील कार्यकर्ते ह्या प्रभागात येऊन आता जास्तीत जास्त आमचे उमेदवार ह्या ठिकाणी कसे निवडून येतील यासाठी आम्ही आता काम करणार आहोत। नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी जाळपोळीची घटना असा अनुचित प्रकार घडलेला आहे आणि हे सगळं चित्र या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि कुठे ना कुठेतरी आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा ही जागा प्रतिष्ठेची ठरणार आहे, कारण की अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि तिला आता उत्तर निवडणुकीच्या माध्यमातूनच देण्यात येईल असं सुद्धा जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी सांगितलेलं आहे। लोकमतसाठी महेश पवारसह अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर।